नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील महादेव मोरे यांच्या शेवगा शेतीच्या प्लॉटवर. मित्रांनो, जर आपण शेवगा शेतीचा विचार करायला गेला तर आजपर्यंत आपण शेवगाच्या शेंगा विकून तसेच शेवगाचं बियाणं तयार करून बियाणं विकून उत्पन्न घेत आहोत किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न घेतलेलं आहे. परंतु महादेव मोरे यांनी शेवग्याच्या पाल्याची विक्री करून किंवा शेवग्याच्या पाल्यापासून वेगवेगळे बाय प्रोडक्ट की पावडर असेल, गोळ्या असतील, वेगवेगळे साबणाचे प्रकार असतील, हे सर्व तयार करून त्यांनी बऱ्यापैकी उत्पन्न कमवलं आहे. तर जाणून घेऊयात या शेवगा पाला शेतीबद्दल अधिक माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी महादेव मोरे, गाव साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. आपण हा शेवगा शेती जो काय व्यवसाय आहे, जो काय शेती आहे, आपण किती वर्षांपासून करताय? आता जवळजवळ 4 वर्ष होतील आपल्याला या क्षेत्रामध्ये आपण आहे, पाला शेतीमध्ये. हो. आणि अगोदर तुम्ही कशी शेती करत होता? अगोदर आपल्याकडे पूर्वी भाजीपाला वगैरे होते, नंतर मग आपण बांबू वगैरे बी लावला होता, शेंगासाठी शेवगा बी केला होता. सगळे पिकं आपण या अगोदर घेतलेले आहेतच. बरं, मग हा शेवगा पाला शेती करायचा, हा व्यवसाय करायचा, ही शेती करायची तुमच्या मनामध्ये कसं काय विचार आला? नाही, लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे शेंगाचा शेवगा होता, पण त्यावेळेस काही शेंगा विकल्या गेले नाहीत. मग पूर्ण माल जो आहे तो जागेवर खराब होऊन गेला. मग त्याच्यातूनच असं बसल्या बसल्या यूट्यूबमध्ये बघितले व्हिडिओ किंवा पाल्याची देखील शेती केली जाते. मग त्यावेळेस आपण गुजरातचे वगैरे व्हिडिओ बघितले होते. मग त्याच्यातूनच थोडी प्रेरणा घेऊन मग आपण त्यांना फोन वगैरे न करताच पूर्ण आपण सगळं त्याच्यावर स्वतःच हे करून मग अभ्यास करून, हो, त्याच्यात मग चालू केलं आपण स्वतः. आता आपण ह्याच्या अगोदर 2-3 व्हिडिओ टाकले शेवगा पाला शेतीबद्दल, तर बऱ्याच लोकांचे कमेंट आले की हा फेक व्हिडिओ आहे, खूप प्रसिद्धी मिळण्यासाठी काही लोक करतात, एवढं उत्पन्न मिळत नाही, आम्ही तुम्हाला पाला देऊ, आम्हाला तुम्ही एवढं उत्पन्न द्या. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, ज्याचं त्याचं स्किल असतं. मार्केटिंग हे सगळ्यात मोठं स्किल आहे आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कमेंट देणं, काय करणं, तेवढा काय म्हणजे लोकांचा तो अधिकार आहे, ते काही बोलू शकतात, त्याला काय आपण नाही म्हणत नाही, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तसं जर सत्यता बघितली, तुम्ही जर किरकोळमध्ये मार्केटिंग केलं, तुमचं जर ब्रँड वगैरे केलं आणि थोडं मार्केटमध्ये नाव केलं, तर त्या गोष्टी इझिली सेल होतात. अगदी लोक तुमची वाट बघत उभं राहतात की बघ या घेऊन आमच्याकडे तुमची पावडर वगैरे हवी. क्वालिटी महत्त्वाची आहे. क्वालिटी आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी दिलं तर मग लोक पैसे देणारच आहेत ना. आणि शेवटी हेल्थचा विषय असतो, पैशाचा विषय नाही. आज आरोग्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे लोकांना आज आरोग्याविषयी चांगली कोरोनानंतर जागरूकता झाली. आयुर्वेदिक गोष्टींचं महत्त्व हळूहळू पटायला लागलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे दिवसेंदिवस या गोष्टीवरती लोक विश्वास ठेवायला लागले. पूर्वी कसं या गोष्टीला लोक मानत नव्हते. ऑलोपॅथीकडे लोकांचा फार ओढ होती, पण आज बदल होत चाललेत. आज मी बघतो, ज्यावेळेस मी सुरुवात केली ते लोकलला अगदी 1 ग्रॅमसुद्धा पावडर विकणं शक्य नव्हतं. आज आपण तिथं असं किलोमध्ये अगदी माल देतोय लोकलला सुद्धा. तर आपल्याला त्या शेवगा पालाबद्दल जे काय लागवड आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आपल्याला. लागवडीसाठी जमीन जर म्हटलं तर जमीन काय कुठल्या प्रकारची असो, पाणी असेल आणि तुमचं जर व्यवस्थापन असेल तर अगदी खडकाळ जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, फक्त पाण्याचा निचरा व्हावा, बाकी काय नाही. कुठल्या जमिनीत येणारं पीक आहे. लागवडीपासून 2.5 ते 3 महिन्यात पहिलं उत्पन्न चालू होतं. आणि लागवडीसाठी अंतर जर म्हटलं तर साधारणतः 2.5-3 होतं आपल्याकडे. पूर्वी 2x1 होतं. आता हे नवीन वलयपट्टी लावलं आहे. याचं जे अंतर आहे ते साधारणतः 4x1 किंवा 5x9 ठेवू शकता. याची थोडी हाईट वगैरे जास्त आहे आणि ग्रीनेज जास्त आहे, त्याच्यामुळं उत्पन्न चांगलं येतं याचं बी. तरी उत्पन्न विचार करायला गेला तर सरासरी एकरी किती टन उत्पन्न मिळतं त्याच्यापासून? ॲव्हरेज काढण्यावर आहे. 3 टनापासून तुम्ही 7-8 टनापर्यंत काढू शकता. मागील काळामध्ये आपण काही वेळेस 6-7 टनापर्यंत ॲव्हरेज काढलं वर्षामध्ये. पण प्रत्येक वेळेची परिस्थिती सारखी असेल असं नाही. कधी कमी जास्त उत्पन्न होतं. शेती ही काय अनिश्चित व्यवसाय आहे. असं काही नाही की बाबा तुम्ही तेवढं अपेक्षा धरली तेवढं आलं. हवामान, पाणी सोय वगैरे, सगळ्या गोष्टीवर, पाऊस काळ, सगळ्या गोष्टीची म्हणजे त्याचा प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्न नक्कीच कमी येतं. सध्या तुमच्याकडे पाण्याची सोय कशी आहे किंवा ह्याला तुम्ही किती पाणी सोडता शेवगासाठी? आमच्याकडे तसं 12-13 बोरवेल आहेत, पण एकही बोरला आज पिण्यापुरतं सुद्धा पाणी नाही. एक बोरवेल आहे, फक्त 10 मिनटं चालतं. त्याचं आम्ही विहिरीमध्ये पाणी एकत्र करतो आणि ते मग 15 मिनटं ड्रिपनं सध्या सोडतोय. पण उत्पन्नावरती नक्कीच परिणाम होतो. जे मुबलक पाणी असल्यानंतर उत्पन्न येणं आणि पाणी कमी असल्यानंतर उत्पन्न येणं यामध्ये फरक आहे. हो. म्हणजे तुम्ही सध्या दुष्काळी भागामध्ये असून सुद्धा तुम्ही आज शेवगा शेती करताय, तरी पण तुम्हाला सरासरी 2-3 टन ह्या परिस्थितीचं तुम्ही उत्पन्न काढू शकता. नाही, या वर्षी तसं 4 टनापर्यंत आपलं गेलेलं आहे, एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील. म्हणजे कमी पाण्यावर येणारी शेती नक्कीच आहे.
नाही कमी पाण्यावर येते. आता उन्हाळ्याचं आपण एप्रिल मे मध्ये 2 महिने एक पाण्याचा थेंब जरी नाही दिला तरी झाड मरणार नाही, फक्त जिवंत आपलं राहते. उत्पन्न बंद राहणार. हां हां. आणि ज्यावेळेस तुमचं उत्पन्न पाऊस चालू होईल त्यावेळेस लगेच नवीन फुटवे येऊन उत्पन्न चालू होऊन जाणार. मग ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक आहे, शेतजमीन चांगली आहे, त्यांना नक्कीच जास्त उत्पन्न मिळणार आहे. हो, ॲव्हरेज काय तुमचं सगळं पाण्यावरती वगैरे डिपेंड आहे. तुमचं जमीन आणि पाणी जर असेल तर मग त्या पद्धतीचं उत्पन्न मिळून जातं. बरं, पण आजपर्यंत आपण ओडिसी 3 जात निवडली होती, पण आता नवीन ही वलयपट्टी जात निवडली, तर ही काय जात कशी आहे काय, किंवा कसं याचं सेटिंग कशी असते काय? नाही, याचं काय होतं, थोडं हाईट वगैरे 9-10 फुटापर्यंत हाईट जाते आणि याचं थोडं पानांचा कलर एकदम डार्क ग्रीन असल्यामुळं बाजारपेठेत मागणी खूप मोठ्या प्रमाणात राहते. थोडं ओडिसी 3चा जो आहे तो पोपटी कलर येतो. बरं, आता आपण ह्या शेवगा पाला शेतीमध्ये आपण उत्पन्न किती घेत आहेत, किंवा आता किती लाखापर्यंत उत्पन्न झालेलं आहे? नाही, आपण यावर्षी टोटल गेल्या वर्षी साधारणतः एप्रिलपासून सुरुवात केली ती किरकोळ विक्रीला. थोडं 2-3 वर्षाचा अनुभव आहे तो सगळा यावर्षी कामी आला. तसं आपण यावर्षी जवळजवळ 50 लाखापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे 1 एकरमधून. आणि बाकी जर म्हटलं तर मग थोडं मार्केटिंगला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचता आणि किती प्रमाणात तुम्ही लोकांना म्हणजे लोकांचा सपोर्ट आहे त्या गोष्टीवर तुमचं मार्केटिंग अवलंबून राहतं. आता तुम्ही असं म्हणला की तुम्ही ह्या 1 वर्षामध्ये 50 लाख उत्पन्न कमवलं आहे. आता बरेच शेतकरी असे असतील की मी तुम्हाला 10 एकर पाला देतो, 20 एकर पाला देतो, मला तेवढं उत्पन्न द्या, तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही? नाही, याच्यात मार्केटिंगच्या 2 पद्धती आहेत. तुम्ही वैयक्तिक करा, तुमच्या स्किलवर मार्केट डेव्हलप करा, तुमच्या पद्धतीने करून तुमचा रेट ठरवून तुम्ही विका, त्यामध्ये पैसे मिळणार आहेत. बल्क ऑर्डरचं रेट वेगळे असतात. बाजारात कसं आहे, आज ऑल ओव्हर म्हणजे अख्ख्या जगाचा जर विचार केला तर रेटचं आज 1 मिनिटात लगेच कळतं कुठे काय रेट चालू आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ऑनलाईन तुम्ही सर्च करा, इंडियन मार्टसारखं होलसेल ॲप आहे, त्याच्यावर बघा 75 रुपयापासून 200-300 रुपये किलोपर्यंत रेट आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्या गोष्टी मिळत असताना लोक जास्त पैसे थोडं देणार आहेत. मग स्वतःचं तुम्ही टेक्निक वापरलं, स्वतःचं स्किल वापरलं तर पैसा नक्की मिळणार आहे. मग तुम्ही हा जो काही पाला विक्री करता तो तुम्ही कुठे विक्री करताय? मार्केट मार्केट नाही, याचं मार्केट तसं निम्म चॅम्पीला आहे, पण मार्केटमध्ये कसं असतं, एकदा माल नेल्यानंतर तो काय रेटने विकण्याची गॅरंटी नसते. तसं आपण जे आहे ते आपल्याकडे ॲडव्हान्समध्ये ऑर्डर असतात, रेट वगैरे अगोदरच फिक्स असतात आणि ॲडव्हान्स पेमेंट असल्यामुळे काही अडचण येत नाही. तिथनं पुढं आपण पेमेंट वगैरे आल्यावर 3-4 दिवसांनी माल डिस्पॅच म्हणजे पाठवून देतो. ऑल ओव्हर इंडिया आपलं असं एकही ठिकाण नसेल भारतातलं की आपला माल तिथे गेलेला नाही. पूर्ण देशामध्ये आपल्या सगळे माल गेले, पूर्ण देशामध्ये. आता नेपाळ असेल, बांगलादेश असेल किंवा USA वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा आपण पाठवलेलं आहे. जर इतर शेतकऱ्यांनी जर शेवगा पाला शेती सुरू केली तर त्यांना मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्या मालाची विक्री करायची हमी तुम्ही घेणार का, देऊ शकणार का? 100% मार्केटिंग होतं. एवढं स्कोप असताना सध्या या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपलाच पहिला प्रयोग होता महाराष्ट्रातला. आणि महाराष्ट्रात याची शेती होतच नाही. थोड्याफार प्रमाणात तामिळनाडू आणि गुजरातमध्ये काही एरियामध्ये होते, पण त्या प्रमाणात तेवढे पाहिजे तेवढी म्हणजे शेतीचा आणखी म्हणजे विकास झालेला नाही किंवा या गोष्टीकडे लोक लक्ष देत नाहीत. पारंपरिक शेतीमध्ये सध्या कसे सगळे लोक गुंतलेले आहेत. त्यांना नवीन गोष्टी म्हणलं की थोडं हसू होतं किंवा थोडं वेगळ्या पाहण्याचं विश्वास ठेवत नाही लवकर. हां, लोकांना काहीतरी असं काहीतरी विचित्र वाटतं. शेवग्याचा पाला विकतो म्हटलं की लोक अगदी वेड्यात काढतात. आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही गावामध्ये केलता, गावातले लोक एक वेगळ्याच नजरेने काहीतरी करतोय म्हणणार, हे कुठं विकतोय. पण आज त्यांना एक पटलं की खरंच विकतंय हे. तर आपण जर हा काय व्हिडिओ तयार करतोय तर हा व्हिडिओ यूट्यूबवर आपण टाकणार आहोत, तर त्या व्हिडिओ तयार करण्याच्या पाठीमागचा तुमचा काय उद्देश आहे? नाही, व्हिडिओ काय नाही, जगात काय विकतंय आणि आपण काय पिकवतोय हे लोकांना कळायला पाहिजे. सध्या कसं आहे, बाजारात जे आहे त्या खूप म्हणजे पडदा आहे. आज गहू असेल किंवा तांदूळ असेल, कांदा असेल, ऊस असेल, आपण पिकवतो पण रेट हा व्यापाऱ्यांच्या हातात किंवा जे काही कारखानदार आहे त्यांच्या हातात आहे. तसं याचं आपल्याला लागवडी अगोदर रेट माहीत आहे, त्याच्यामुळे एवढी काही अडचणी येत नाही. आणि बाकी पिकांचं कसं आहे, आपणच पिकवायचं, आपणच माल न्यायचा, आपण माल टाकून सुद्धा आपल्याला तो ठरवण्याचा अधिकार नाही. तसं याच्यामध्ये तुम्हाला आधी माहिती आहे की आजपर्यंत मी सांगतो की 80च्या कमी कधीच पाला विकला गेलेला नाही. म्हणजे 80 रुपये किलो पासून 120 रुपये किलोपर्यंत विकल्या जातो पाल्याचा रेट आहे सध्या किलोला. आणि मागील 3-4 वर्षापासून मी बघतो यामध्ये काही असं खूप फरक पडला आणि खूप रेट पडले असं कधी झालेलं नाही. वर्षभरामध्ये सरासरी सर्वत्र म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये मागणी असते. असं नाही की माल तयार केला आणि पडून राहिला. थोडा 8-10 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं, पण माल 100% विकला जातो. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करतो
त्यापासून छाटण्याची कधीपासून चालू करायची असते? 2.5 ते 3 महिने तुमचं पहिलं कटिंग येणार. सिंगल झाड असतं. पहिल्या कटिंगला साधारणतः 3 ते 4 क्विंटलपर्यंत उत्पन्न येऊ शकतं. तुमच्या हाईटवर डिपेंड आहे. या जातीची जर 10 फुटापर्यंत हाईट झाली दुसऱ्या कटिंगपासून, तर तुम्हाला 800 किलो 900 किलो किंवा टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकतं. म्हणजे पहिलं कटिंग 2-2.5 महिने चालू होणार. हो. आणि तिथून पुढं 2-2 महिन्याला, 1.5 ते 2 महिन्याला पुढच्या कटिंग येऊन जातात. बरं, म्हणजे वर्षामध्ये कमीत कमी आपल्या 6 कटिंग अवश्य होऊन जातात. सरासरी जर विचार केला तर आपलं टनामध्ये उत्पन्न म्हणाल तर किती निघू शकतं? टनामध्ये म्हटलं तर एक 4 ते 5 टन धरून चालायचं. तसं प्रतिकूल परिस्थिती म्हटलं तर 3 टनापर्यंत बी निघू शकतं. बरं, समजा आपण एक 4 ते 5 टन पकडलं आणि ॲव्हरेज रेट जर 100 रुपये पकडला, तर आपल्याला एकरी 4 ते 5 लाख रुपये निव्वळ नफ्याच्या मध्ये राहू शकतो. हो, 50,000 रुपये खर्च होतो. लागवडीसाठी 22-23 हजार रुपये किंवा 20-22 हजारामध्ये होऊन जातं. आणि बाकी तुमचं मग वर्षभराची मजुरी असेल, लेबर फवारणी वगैरे, तो एक साधारणतः 30,000 रुपये, 50,000 रुपये वर्षभराचा वार्षिक खर्च होतो. बरं, आणि बाकीचं काय खर्च याला? जास्त काही नाही. याला कुठला रोग नाही, कीड नाही, फक्त आळी पाणी खाते. त्याच्यासाठी तुम्ही बाजारात अगदी इमामेक्टिन बेंझोएट म्हणून एक औषध मिळतं, 250 रुपयाला मिळतं. वर्षभरात 6,000 फवारणी घेतल्या तर 1,500 रुपये खर्च होतो. किंवा तुम्ही नेमतेल करणं असतील किंवा तुम्हाला जर घरी बनवायचं असेल दशपर्णी वगैरे बनवून फवारणी करू शकता. म्हणजे आपल्याला जवळपास 70 ते 80 रुपये टोटल खर्च वर्षभराचा? नाही, तेवढं बी होत नाही. 50,000 ते 60,000 रुपये. हो. आणि उत्पन्न म्हणाल तर कमीत कमी 3 लाखापासून 6 ते 7 लाखावर उत्पन्न शेवटी ॲव्हरेज तुम्ही किती काढताय त्याच्यावर डिपेंड. जेवढं तुमचं ॲव्हरेज निघणार तेवढं त्या उत्पन्न पटीत वाढत जाणार. तर ह्या शेवगा शेतीसाठी, शेवगा पाला शेतीसाठी पाणी व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून आपलं शेवगाची वाढ चांगली झाली पाहिजे, उत्पन्न चांगलं मिळलं पाहिजे आपल्याला? पाणी व्यवस्थापन उन्हाळ्याच्या आठवड्यात नाही एकदा तुम्ही 8 तास पाटाने द्या किंवा मग ड्रिपने द्या. तसं काय बंधन नाही, कुठल्या पद्धतीने दिलं तरी येऊ शकतं. आणि याचं जर म्हणाल तुम्ही साधारणतः आपलं थंडीच्या दिवसाचं असेल किंवा पावसाळ्याचं तर गरज पडत नाही. उन्हाळ्याचं जर म्हटलं तर 8 दिवसातनं एकदा द्या. आणि पावसाळ्याचं गरजच नाही. थंडीच्या दिवसाचं 15 दिवसातनं एकदा द्यायचं. खताच्या बाबतीत म्हटलं तर खतं काही जास्त लागत नाही. शेणखत वगैरे टाकलं तुम्ही किंवा गांडूळ खत तर इतर काही द्यायची गरज नाही. पण ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार द्यायचं असेल तर केमिकल वगैरे वापरू शकतात. आता तुम्ही ह्या शेवगाच्या पालाची विक्री करतात, पण ह्या पाला व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय विक्री करताय? नाही, याच्यात मग ते जे आहेत आपले जे लाकडं राहिलेले वेस्टेज असतं ते देखील कॅटल फीडसाठी वगैरे विकलं जातं. पण त्या पटीत त्याचं रेट नाहीत, खूप कमी बाजार असतात. आणि दुसरं मग ते जनावराला आपण चारा म्हणून दिलं तर चांगलं एक पौष्टिक आहार आहे. त्यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जनावराला एक चांगला असा आरोग्यदायी म्हणजे आहार मिळतोय. आणि विकायचं म्हटलं तरी काड्या देखील दांड्या विकल्या जातात, पण त्याचं त्या पटीत रेट नाहीत सध्या. ठीक आहे, मग तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर स्वतः जर तुमच्या घरचा जो काही पाला असेल 4-5 टन ह्याच तुम्ही जर घरी चांगल्या पद्धतीने जर वाळवून, ड्रायर असेल किंवा सावलीमध्ये वाळवून जर चांगल्या क्वालिटी तुम्ही जर पावडर तयार केली तर त्याचा रेट कसा राहतो काय? नाही, पावडर आपलं वैयक्तिक मार्केटिंग तुम्ही कसं करताय, जेवढं तुम्ही मार्केटिंग कराल तेव्हा पटीत तुम्ही रेट ठरवू शकता. तर तुम्ही कसं विकता? तुमच्याकडे कसं चालू विक्री? आपण काही 1,500 रुपयापासून 2,000 रुपये किलोपर्यंत विकतो सध्या. बरं, त्याच्या साईज वेगळी डिफरंट साईज असते? हा, साईजवर आहे. तुम्ही 250 ग्रॅम मिनिमम पॅकिंग येतं. 250 घेतलं तर 450ला बसतं. मग जसं तुमचं 1 किलो घेतलं तर 1,500 रुपयाला बसतं. चांगल्या क्वालिटीचं पाला मिळण्यासाठी त्याला कसं वाळवायचं किंवा त्याचं कोणती पद्धत चांगली असते? वाळवायचं मार्केटिंग कसं करताय त्यावर डिपेंड आहे. जास्त करून जर तुम्ही बल्कमध्ये देणार असाल तर डायरेक्ट कापून उन्हात वाळवणे 2 ते 3 रुपये किलोला खर्च येतो. कापणीपासून ते पाला वाळेपर्यंत कमी खर्चात होतं. तुम्हाला सावलीत वाळवलं तर तोच खर्च 5 ते 6 रुपयावर जातो. आणि तुम्ही जर तो पाला ड्रायरमध्ये वाळवला तर तुम्हाला 150 ते 200 रुपये किलोला खर्च येतो. का तर त्याला एक पानं तोडायचे, ते वाळवायचे. त्या गोष्टीला स्वतः मार्केटिंग केलं तर त्या गोष्टी परवडतात. मोठ्या ऑर्डरला द्यायचं असेल तर डायरेक्ट उन्हामध्ये वाळवून देऊ शकता. बरं, म्हणजे जशी तुमची पुढं बल्कमध्ये ऑर्डर आहे त्याप्रमाणे तुमचा रेट ही कमी जास्त होत राहतो? हो, कमी जास्त म्हणजे मागणी आणि डिमांड आणि सप्लाय याच्यावर रेट थोडे कमी जास्त होतात. पण एवढं बाकी पिकाने एवढे नाही. याच्यात आपण मागील काळामध्ये जो शेंगाचा प्लॉट होता त्याची लाकडं देखील विक्री केली होती. बरं, म्हणजे शेंगा विकून त्यानंतर जे काही लाकडाचे राहतात ते तुम्ही विकलेले आहेत? हो, विकलेले आहेत. जर आपल्या शेतकरी मित्रांकडे जर शेवगाचे पाला शेती करत असाल तर त्यांच्याकडून तुम्ही पाला घेणार, त्यांची विक्रीची हमी तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे देणार आहात, तर त्यांना अंदाजे किती रेट तुम्ही देऊ शकता? नाही, 80 ते 120 रुपये पकडून चालायचं. पण बऱ्याच लोकांचे असे बरेचसे कॉल येतात की आमच्याकडे पूर्वी शेंगाचा पाला आहे
आणि त्याचा पाला घेणार का पण तो आपण घेत नाही का तर त्याला क्वालिटी राहत नाही. बरोबर. शक्यतो कसं होतं त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सिंग येतं आणि एका क्वालिटीचा पाला नसतो. ज्यावेळेस तुम्ही शेंगा घेता, शेंगा घेतल्या कारणानं सगळं अन्न घटक ते शेंगामध्ये गेले असणार आहे. हो. तसे लोक असे बरेचसे परेशान करतात की तुम्ही आमचा घ्या, पण तसं आम्ही आता घरचा प्लॉट आहे त्याचा सुद्धा आम्ही कधी काढत नाही पाला. बरं, आता ही जी वलय पट्टी जी जात आहे याच्या बियाणं कुठे मिळेल किंवा मार्गदर्शन कोण देणार आपल्याला? नाही तर मला काय अगदी बियापासून ते सगळं काढणीपर्यंत मार्केटिंगपर्यंत सगळं आपण देऊ शकतो, काही अडचण नाही. सर्व तुम्ही त्यांना हो, सगळं मदत करणार आहात. हो. तर हे होते महादेव मोरे साहेब यांनी आपल्याला शेवगा पाला शेतीबद्दल जे काय आधुनिक शेतीबद्दल जी काय माहिती ती पूर्णपणे या व्हिडिओमध्ये असेल. तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यांचा नंबर आहे, त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा. कारण काय होतं की बरेच लोक कॉल करतात, त्यांचं जे काही मार्केटिंग चालू असतं, त्यांचं पॅकिंग चालू असतं, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्तीचं कॉल रिसिव्ह करणं शक्य नाही. ज्यावेळेस ते फ्री आहेत त्यावेळेस ते कॉल रिसिव्ह करतात, परंतु प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं त्यांना गायडन्स करणं शक्य नाही. तर जास्त प्रयत्न करून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला नक्की त्यांचा रिप्लाय मिळून जाईल. तुम्ही आम्हाला जे काही शेवगा शेती पाला शेतीबद्दल जे काही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार. तुमच्या पुढील वाटतं आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.